हाय, गुड मॉर्निंग. मी ऐश्वर्या. फायनली आम्ही निघालोय. कुठे ते मी पुढे सांगणारच आहे. चला तर मग आजची सुरुवात करूयात मस्त कोझी मॉर्निंगने. नुकतीच सुरू झालेली ही थंडी, आहा किती मस्त वाटतं ना सकाळी. आणि आता या रूटला आलोच आहोत, तर श्रीराममध्ये नाश्ता नाही केला तर काय केलं? आता तुम्ही म्हणाल, सकाळी सकाळी वडापाव आणि मिसळचा तेलकट नाश्ता? तर हो, शास्त्र असतं ते. मग छान नाश्ता करून गप्पा गोष्टी करत पुढे जायला निघालो. मग आलो खंडाळा घाटामध्ये. किती सुंदर दिसतोय ना. घाट पार करून कधी गावच्या रस्त्याला लागलो कळालंच नाही. मग फायनली पोहोचलो आमच्या गावाला, म्हणजेच वाईला. गावी आलो होतो आम्ही श्रेयसला घेण्यासाठी. मग त्याला घेतलं आणि पुन्हा जायला निघालो. मग वाटेतच आम्हाला भेटली आमच्या आजीची मनीमाऊ राणी. मग तिलाही भेटलो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता हे बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे आलोय. हो, बरोबर ओळखलं तुम्ही. आपली राजधानी सातारा. आणि तिथून आम्हाला जायचं होतं पुढे कास पठारला. मग पुढे जाताना कासच्या घाटात थोडं फ्रेश व्हायचं म्हणून एका छोट्याशा रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. तिथला व्ह्यूसुद्धा खूप सुंदर होता. आणि कासचा रस्ता म्हणजे काही विचारायलाच नको. सगळ्या बाजूने नुसती हिरवळ. मग फायनली कासला पोहोचलो होतो तिकीट बूथच्या इथे. आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की एक छोटासा प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे की गाडीवर पार्क करता येत नाही, त्यासाठी खाली पार्किंगची सोय केलेली होती. मग कासच्या लेकला म्हणजे पठाराच्या पुढच्या बाजूला असलेल्या लेकला जाण्यासाठी गाडीनेच जायचं होतं. मग आम्ही ठरवलं की आधी लेक बघून येऊ आणि मग गाडी पार्क करूयात. मग त्याप्रमाणे निघालो लेक बघायला, जे तिथलं एक खूप मोठं अट्रॅक्शन आहे. तिथे जाणारा रस्तासुद्धा खूप मनमोहक होता. तिथे पोहोचलो आणि तिथला नजारा म्हणजे काय सांगू तुम्हाला, किती सुंदर. मग थोडं पाण्यात भिजलो, फोटोज काढले, छान छान मज्जा केली आणि मग बाहेर यायला निघालो. आता एवढ्या सुंदर व्ह्यूसोबत भजी नाही खाल्ली तर कसं चालणार. मग तिथेही छान एन्जॉय करून पुन्हा निघालो कास पठारला यायला. ते असे मोठे नाहीत ती काकडी पाण्यात ठेवून दमले. फायनली पोहोचलो पठारावर. तिथे पोहोचल्यावर प्रत्येकाचं तिकीट होतं 150. मग तिकीट काढून आत गेलो आणि आय गेस त्यांनी पठार 4 ते 5 गेट्समध्ये विभागलेलं होतं. मग एक एक करून आम्ही सगळे गेट्स फिरायला निघालो.
पण खरं सांगायचं ना फुलंच कमी. म्हणून आता आपण कोणत्या गेटला आहे? गेट नंबर 1. ओके. म्हणावी तशी अजिबात फुलं नाही आहेत. टोपी लावतो. तिकडे फुल काहीतरी 30 each ना. 30 each. बघा मसाला पेरो, खारे शेंगदाणे मसाला पेरो. पाऊस पडायला आता माहिती का? इथं ना खूप प्रचंड ऊन आहे. मस्त मस्त ट्रीट आतमध्ये जाऊन नाही देत. कुठे? हो ना, ग्रीनरी पूर्ण. आणि ही गर्दी. तुझी जॉलाईन विराट कोहली सारखी. म्हणून तो 2 ते 3 वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा लोकांनी आता क्रेज. आणि आता ही रियालिटी बघ. यामध्ये आपलं हे झालंय, मिडल झालंय, 1 नंबर गेट झालाय, 2 झालाय, 3 झालाय. ओ सी वासोटा इथेच आहे. हा चंद्रातून राहायला आलाय, चंद्रावरून. हो ना. काय बोलायचं, आमच्या इकडे शेती पडून राहिल्या, वजावली नाही तो. पावसामुळे फार नुकसान झालं आमचं पण. पण त्या काळा खडक काय मध्ये मासा? हे पठार आहे, पठार. मला काय वाटलं ऑक्टोबरचं हीट आहे तर मला असं वाटलं की जळलंय थोडंसं. नाही नाही, खडकच आहे. मुरुम आहे, मुरुम. अच्छा. आणि हो, सांगायचं राहिलं की जी चूक मी केली आहे ती तुम्ही अजिबात करू नका. जमेल तितकं होल बॉडीला सनस्क्रीन लावलत ना तरी चालेल, कारण मला जबरदस्त सनबर्नचा त्रास झाला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी मात्र नक्की काळजी घ्या. अँड प्लीज स्टे हायड्रेटेड. दमलेले प्राणी गेट नंबर 4च्या आतमध्ये अजून एक छान लेक आहे. तिथे कुमुदिनी कमळ फुलतात असं म्हणतात. जर तुम्हाला चालत जायचं नसेल आणि लेकपर्यंत जाण्यासाठी तिथे त्यांनी आय गेस 50 each असे पैसे देऊन तिथे गाड्या आहेत ज्या तुम्हाला त्या लेकपर्यंत सोडतात. मग वेळही कमी होता, पाऊसही होता, म्हणून आम्ही सुद्धा त्याच गाडीने जायचं ठरवलं. आणि हा अशक्य सुंदर असा त्या लेकचा व्ह्यू होता. आणि त्यातच मुसळधार पाऊससुद्धा सुरू झाला होता. मग छान छान फोटोज काढून पुन्हा तिथून निघालो त्याच गाडीने पुन्हा पठारावर यायला, म्हणजेच गेट नंबर 4ला यायला. आणि मग त्यांच्या या गव्हर्नमेंटच्या बस असतात जे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट पार्किंगपर्यंत आणून सोडतात आणि वरही नेतात. वर काही हॉटेल्स नाहीत आणि जास्त स्टॉल्सही नाही, त्यामुळे भूकही लागली होती. मग पार्किंगच्या ठिकाणी काका फ्रूट्स विकत होते. मग त्यांच्याकडून फ्रूट्स घेतले आणि मग गप्पा गोष्टी करत पुन्हा निघालो पुढच्या रस्त्याला, म्हणजेच गावी यायला. गावाला येताना सुद्धा इतकं सुंदर वातावरण झालं होतं की काही विचारायलाच नको. आणि तुम्ही म्हणाल की ऑक्टोबरमध्ये धबधबा, तर हो, ऑक्टोबरमध्येच. पाऊस खूप झाला ना यंदा, त्यामुळे मग आम्हालाही ह्याचा आनंद छान घेता आला. खऱ्या अर्थाने आज पहिल्यांदा त्या ऊन पावसाच्या खेळाचा अनुभव घेतला. वरती काय कमाल वातावरण बदलतं हो. मग गावी आलो, भावाला सोडलं आणि काकूच्या हातचा जेवणाचा आस्वाद घेतला. आणि मग फायनली आमची रवानगी झाली पुण्याला यायला. दॅट्स हाऊ वी स्पेंड आवर डे. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा.